आजची कथा एका खेडेगावातील आहे. सागर नेहमीप्रमाणे जेवण करून गच्चीवर गेला, कारण रात्रीच्या वेळी तो झोपायला गच्चीवर जायचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्याच होत्या, त्यामुळे गरमी असल्याकारणाने तो एकटाच गच्चीवर झोपायचा. त्याने गच्चीवर मस्त खाट टाकली होती, त्यावर मुलायम अशी गोधडी अंथरलेली होती. तो गच्चीवर आला तेव्हा वातावरणात जरा जास्तच गारवा वाटत होता. एकतर 11 वाजेपर्यंत IPLची मॅच बघितली, त्यामुळे त्याला बराच उशीर झाला होता. तो मस्त खाटेवर पडला होता. त्याचे लक्ष त्या आकाशात चमकणाऱ्या चांदण्याकडे होते. लुकलुकणारी एक चांदणी तो त्याच्या डोळ्यांनी टिपत होता. सागर म्हणजे एक महत्त्वाकांक्षी आणि जिज्ञासू वृत्तीचा होता, त्यामुळे त्याच्या डोक्यात त्या चांदण्याविषयी बरेच प्रश्न निर्माण व्हायचे. तो नेहमीच त्यांचे निरीक्षण करायचा. त्याला आज काही झोप लागत नव्हती. तो मोबाईल बाजूला ठेवून त्या अंधारलेल्या आकाशात ठेवलेल्या चांदण्या मोजत होता. जवळपास 12:30 वाजता हवा अचानक शांत झाली. वातावरणामध्ये स्तब्धता जाणवू लागली. रातकिड्यांची किरकिर जरा जास्तच भयानक वाटत होती. कुठेतरी कुत्रे भुंकण्याचे आवाज येत होते. सागरचे घर 2 मजली असल्याकारणाने गावातील जवळपासचा नजारा त्याला दिसत होता. तो वातावरणात असा अचानक झालेला बदल अनुभवत होता. त्याला जागीच कळत नव्हते. क्षणार्धात त्याने उठून गच्चीच्या खाली बघितले. गावातील सगळी लाईट गेली होती. त्याने मोबाईलची टॉर्च लावली आणि पुन्हा आपल्या खाटेवर लोटांगण घेतले आणि पुन्हा एकदा रात्रीच्या त्या रम्य वाटणाऱ्या आकाशाकडे बघितले. त्याचे डोकं आता एकदमच चक्रावून गेलं होतं, कारण वरचे आकाश जणू एखादा काळा समुद्र बनून गेले होते. थोड्याच वेळाआधी पाहिलेल्या चांदण्या, चंद्र, तारे जणू त्या काळ्या काळोखात डुंबून गेले होते. एवढा बदल अवघ्या एका क्षणात कसा काय झाला असेल हेच त्याला समजत नव्हते. ही सर्व लक्षणे पावसाच्या येण्याची होती. तर 10 मिनिटे उलटून गेली, पण मात्र पाऊस आलाच नाही. अचानक गावच्या बाहेरच्या दिशेने सागरच्या कानावर डफडे जसे वाजते तसे आवाज आणि किंचाळ्या ऐकू येत होत्या. त्या अघोरी आणि कानाला अतिशय विचित्र वाटणाऱ्या किंचाळ्या अगदी त्याच्या जवळ येत होत्या. पण पूर्ण गाव काळोखामध्ये असल्याने त्याला काहीच दिसत नव्हतं. येत होता फक्त तो भयानक आवाज, निरनिराळ्या वाद्यांचा. जणू कुणाची नरक यात्रा निघावी असा तो आवाज होता. एवढ्या रात्री कोण असली वाद्य वाजवत असावं आणि एवढ्या आरोळ्या का ठोकत असावं? आता मात्र सागर चांगलाच पेचात पडला होता. तो आवाज मारुतीच्या देवळाजवळ येऊन थांबला. भयानक आवाजांनी गजबजलेले वातावरण अचानक शांत झाले आणि मारुतीच्या देवळाजवळ लख्ख असा प्रकाश पडला. त्यानंतर पूर्ण गावात गेलेली लाईट पुन्हा आली. सागर मारुतीच्या देवळाकडे बघत होता. तो त्या दिशेकडे नुसता बघत होता, कारण तो प्रकार त्याच्यासाठी एकदम विचित्र होता. असा विचारही त्याने कधीच केला नसेल. असे कसे होऊ शकते? कारण ते दृश्य पाहून कुणालाही अनपेक्षित वाटले असते. तर त्या 17 वर्षाच्या सागरची बातच वेगळी होती. मारुतीच्या देवळाजवळ 2 स्त्रिया थांबल्या होत्या. एक जवळपास 60 वर्षाची म्हातारी असेल आणि तिच्यासोबत एक नवविवाहित युवती होती. त्यांना बघून विचित्र वाटण्यासारखा काही प्रकार नव्हता, पण खरे दृश्य इथून पुढे चालू झाले होते. त्या दोघींनी आपल्या अंगावरील सर्व वस्त्र काढून टाकली. त्या दोघींचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता. देवळाजवळील लख्ख अशा दिव्याच्या प्रकाशाने त्यांचे ते नग्न झालेले शरीर चमकत होते. सागरला ते पाहून खूप विचित्र वाटत होते. त्या दोघी काय करतात हे सागर आपल्या डोळ्यांनी निरीक्षण करीत होता. त्याला हा प्रश्न पडला होता की आपल्यासोबतच हा प्रकार दुसरे कोणी आणखी पाहत असेल का? त्याने सरळ त्याच्या मित्र सचिनला कॉल केला. सचिन ऑनलाईन असल्यामुळे त्याने लगेच कॉल उचलला. सगळं काही कळाल्यावर तो सुद्धा त्याच्या घराच्या टेरेसवर आला.
कारण दोघांचे सुद्धा घर जवळजवळ होते. सचिनने सागरला व्हिडिओ काढायला सांगितला, कारण सागरच्या घराच्या जवळच ते मारुतीचे देऊळ होते. सागरने व्हिडिओ चालू केला. सगळे दृश्य त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद होत होते. सागरने त्या स्त्रियांचा त्या विचित्र वागण्याचा व्हिडिओ खरा चालू केला, पण व्हिडिओ काढताना त्याचे हातपाय लटलट कापत होते. अचानक वाद्यांचा आवाज ऐकू येत होता. त्या 2 स्त्रियांनी एक थैली हातात घेतली आणि त्या थैलीमधून काहीतरी बाहेर काढले. नेमके काय होते हेच सागरला कळत नव्हते. त्यांनी थैलीतून ती काढलेली वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून एक कोंबडा होता. त्या 60 वर्षाच्या वयस्कर वाटणाऱ्या स्त्रीने त्या कोंबड्याच्या मानेचा चावा घेतला. त्या स्त्रीच्या छातीवरून त्या कोंबड्याचं रक्त ओघळत होतं. तो कोंबडा जीवाच्या आकांताने ओरडत होता. तिचा झाल्यावर दुसऱ्या तरुण स्त्रीने सुद्धा त्या कोंबड्याच्या नरडीचा घोट घेतला. कोंबडा शांत झाला होता. आपली मान तशीच खाली टाकून निश्चित पडला होता. दोन्ही स्त्रियांचे शरीर तोंडापासून तर छातीपर्यंत पूर्ण रक्ताने वाखलेले होते. मग काही वेळाने तो कोंबडा थैलीत घालून त्यांनी 5 ते 6 प्रदक्षिणा त्या मारुतीच्या देवळाला घातल्या होत्या. अशी कोणती देवपूजा असते का, या विचारात सागर तल्लीन झाला होता. त्या स्त्रिया एवढ्यावरच थांबल्या नव्हत्या. त्या कोंबड्याच्या थैलीमधून पिठासारखे काहीतरी काढले आणि मारुतीच्या मंदिराजवळून ते स्मशानभूमीपर्यंत टाकत नेले. अजूनही त्या स्त्रिया निर्वस्त्रच होत्या. जेव्हा त्या स्त्रिया स्मशानभूमीकडे जात होत्या तेव्हा त्यांच्यासोबत निरनिराळ्या वाद्यांचे आवाज आणि जोरदार किंचाळ्या घुमत होत्या आणि अंधारात पेटून उठणाऱ्या मशाली जणू नाचत होत्या. एखाद्या सैतानाच्या प्रेताची यात्रा निघावी असा आवाज त्या वातावरणाला आणखीनच गंभीर करत होता. तो अघोरी असा प्रकार नेमका काय आहे हेच सागरला कळत नव्हते. त्या दोन्ही पण स्त्रिया जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत सागर त्यांची वाट बघत होता. त्या स्त्रिया परत येऊन त्यांनी आपले वस्त्र पुन्हा परिधान केले आणि गावच्या दूर जाऊन त्या जणू अंधारात विलीन झाल्या होत्या. त्यांचा चेहरा मात्र सागर नाही पाहू शकला, म्हणून तो जीवाला खात होता. त्याने आपला मोबाईल हातात घेतला. तो पालटून खाटेवर बसणारच होता तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला वाटलं आई असेल, म्हणून तो मागे वळला. सागरची दात खिळीच बसली, कारण त्याच्यासमोर त्या 2 स्त्रिया नग्न अशा अवस्थेत उभ्या होत्या आणि सागरकडे पाहून खिदीखिदी हसत होत्या. रक्ताचा लोट त्यांच्या फुगलेल्या छातीवरून ओघळत होता. सागरच्या पॅन्टमधून पाण्याचा पाट वाहत होता. त्याने डोळे पांढरे केले आणि त्या काळ्याभोर आकाशाकडे पाहत स्वतःला त्या काळोखाच्या अधीन केले. 2 दिवसानंतर जेव्हा सागरला जाग आली तेव्हा त्याच्या घरची मंडळी त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होती. सागरला अजूनसुद्धा त्या स्त्रियांची भीती वाटत होती. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. सागरने त्या मोबाईलमधला व्हिडिओ त्याच्या घरच्यांना दाखवला. सर्व मंडळी तो व्हिडिओ बघून आ वासून सागरकडे बघत राहिले, कारण त्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त मारुतीचे मंदिरच दिसत होते. त्यात कोणतीच स्त्री किंवा व्यक्ती नव्हती. त्यानंतर सागरने सुद्धा तो व्हिडिओ बघितला. सागर काहीही न बोलता कावराबावरा होऊन इकडे तिकडे बघत होता. घराच्या एका कोपऱ्यात सचिन उभा होता. जणू काहीच झाले नव्हते असा भाव सचिन आपल्या चेहऱ्यावर आणत होता. सागरची नजर सचिनच्या नजरेशी मिळताच पुन्हा सागरच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. त्यानंतर सागरची सवारी दवाखान्याच्या दिशेने रवा झाली होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कॉमेंट करून कळवा आणि आपल्या मित्र किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. तसेच अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आणि आपले काही अनुभव किंवा स्टोरीज आम्हाला कळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मेलवर तुम्ही पाठवू शकता.